नमस्कार. सरकारी योजना या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-KYC अनिवार्य केले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी देखील दिला आहे. सरकारी आदेशात म्हटलं आहे की ई-KYC शिवाय मासिक मदत बंद केली जाईल. तसेच गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र सरकार पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये टाकत आहे. आत्तापर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये 14 हप्ते जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत अनेक घोटाळे समोर आले आहेत. अनेक पुरुषांनी आपण महिला असल्याचे दाखवत फॉर्म भरून पैसे उचलले आहे. यामुळे सरकारचं मोठं नुकसान झालं आहे. आता सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आता KYC करणं गरजेचं केलं आहे. यामध्ये पुढील 2 महिन्याचा कालावधी महिलांना दिला आहे. या कालावधीत KYC करणं गरजेचं आहे. KYC केलं नाही तर महिलांचा हप्ता बंद. मात्र अनेक महिलांना KYC करण्यासाठी OTP येत नाही आहे. KYCची प्रक्रिया पूर्ण करताना अनेक जणींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना आधार क्रमांक टाकल्यानंतरही आवश्यक OTP येत नाही. यामुळे लाखो महिलांना KYC प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकत नाही. ही एक तांत्रिक समस्या आहे. KYC प्रक्रिया करण्यासाठी महिलांना स्वतःचा आधार क्रमांक नोंदवावा लागतो. ज्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नोंदवून आधार प्रमाणीकरण करावे लागते. दोन्ही प्रक्रियेमध्ये संबंधित व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर OTP येतो. हा OTP टाकल्यानंतर KYC प्रक्रिया पूर्ण होते. मात्र OTPच येत नसल्याने अनेक महिलांना यात गोष्टीचा त्रस्त झाला आहे. KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. मात्र यामध्ये तांत्रिक समस्या येत आहेत. हे पाहता सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच अनेक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.